झाले. आजचा दिवस खूप विचित्र गेला नाही. नाही म्हणजे आपला प्लॅन पूर्ण फसला असंही म्हणता येणार नाही आणि 100% यशस्वी झाला असंही म्हणता येणार नाही. ऐन मोक्याच्या वेळेस ती तिलोत्तमा आली नाही तर ना सगळं गुपित बाहेर पडलं असतं. हो ना जगन्नाथजी, पण तुम्हाला सांगू, एका गोष्टीची खात्री पटली आहे. माईंच्या त्या वागण्यामुळे आपला संशय खरा ठरला याला पुष्टी मिळाली. तिलोत्तमा मॅडमच्या चेहऱ्यावरचं ते दडपण पाहून काहीच कळत नव्हतं. त्या खूप घाबरल्या होत्या, अस्वस्थ वाटत होत्या. माझ्या डोक्यात तर तिचं एक वाक्य सतत घोळतंय. म्हणजे ती नशेत बोलत होती पण तरी ते वाक्य काही विसरता येत नाहीये. कोणतं वाक्य? बोलली नाही का मला, ए जगन्नाथ, तिलोत्तमाने जे केलंय ते जर तुला कळलं ना तर तू काय करशील तुला माहिती आहे का? याचा अर्थ खूप मोठा आहे. हे काहीतरी गुपित आहे ज्याचा माझ्याशी आणि माझ्या भूतकाळाशी काहीतरी संबंध आहे. म्हणजे तिलोत्तमा मॅडमचं खूप मोठं गुपित आहे जे माईंना माहिती आहे आणि ह्याचाच फायदा घेऊन माई इथे राहत आहेत आणि तिलोत्तमा मॅडमला वेठीला धरतायत. पण जगन्नाथजी, प्रश्न हा आहे की आपण त्या सत्यापर्यंत कसं पोहोचणार? तेच ना. जर भैरवी वजे ह्या घरातनं गेली ना तर सत्यापर्यंत पोहोचण्याचं एकमेव साधन नाहीसं होईल. या घरात राहायला हवी कारण आता परिस्थिती पण विरुद्ध झाली आहे. बरोबर आहे तुमचं, पण त्यांनी या घरातून निघून जावं ही फक्त तारा मॅडमची इच्छा नाहीये तर या घरातल्या सगळ्यांची इच्छा आहे. विठुरा, तुला माहिती आहे ना, काल मी आणि जगन्नाथजींनी जे काही केलं ते ह्या घराच्या आणि तिलोत्तमा मॅडमच्या भल्यासाठी केलं. आमची चूक झाली असेल तर प्लीज आम्हाला माफ कर. पण माईंचे हेतू खूप वाईट आहेत रे, तुला माहिती आहे ना. आणि ते जर लवकरात लवकर कळले नाहीत ना तर आम्ही पुढे काहीच नाही करू शकणार. काल माईंने ती भांग पिऊन बरळताना ह्याची खात्री नक्कीच करून दिली आहे की त्या तिलोत्तमा मॅडमला धारेवर धरतात. माई काहीतरी गुपित सांगणार होत्या पण तिलोत्तमा मॅडमने त्यांना बोलूच दिलं नाही. असं काय गुपित असेल? अशी कोणती गोष्ट असेल ज्यामुळे तिलोत्तमा मॅडम माईंसमोर काहीच बोलू शकत नाहीयेत? विठुराया, हे गुपित मला लवकरात लवकर कळायला हवंय. तेव्हाच मी माईंचे वाईट हेतू सगळ्यांसमोर आणू शकेन. विठुराया, प्लीज मला मार्ग दाखव. अगं आई ग, खूप डोकं दुखतंय ग. अनामिका, दाब जरा. नस बघ तडतडते माझ्या डोक्याची. आई, माई, एक विचारू का? आपल्याला आज खरंच हे घर सोडून जावं लागणार आहे का? काही काय बोलतेस? असं काही होणार नाही. आणि मी सगळी व्यवस्था लावली आहे ग. एवढं टेन्शन घ्यायचं काही नाही. तू डोकं दाब बाई, डोकं दाब. माझं डोकं जड झालंय. हो, पण ताराताई ऐकतील असं वाटत नाहीये मला. आणि सारंग सर पण म्हणालेत की आज हे घर सोडून जावं लागेल म्हणून. तू डोकं दाब ना. अगदीच वेळ आली तर मी जाईन हे घर सोडून. पण तुला इथंच राहावं लागेल. हा, तू या घरातनं आता जाता कामा नये. कारण मला जे करायचंय ते सगळं तुझ्याकरवीच साध्य करून घ्यायचंय. दाब दाब दाब. काही आठवत का नाहीये मला कालचं? काल जगन्नाथ आणि सारंग काहीतरी बोलत होते. काय बोलत होते? माझं लक्ष होतं त्यांच्याकडे. मी ते काय बोलताय ते ऐकते होते पण मला आठवत नाहीये काय बोलत होते ते. खूप प्रयत्न करते आठवण्याचा पण मला आठवत का नाहीये. काल मला कोणीतरी भांग पाजली वाटतं. भांग
भांगच असेल. इतक्या लगेच कसं काही कळतच नाहीये. आई ग. भैरवी, हे काय तिलोत्तमा, माझं खूप डोकं जड झालंय ग. काही सुधरतच नाहीये मला. कालचं काही आठवत नाहीये नीट. काय झालं काल? आधी सांग, शुद्धीवर आलीयस का? हां. हो, म्हणजे नाही. मला काही कळत नाहीये तिलोत्तमा. मला कोणी काही पाजलं होतं का? मला कालचं काही नीट आठवतच नाहीये ग. काय मी बोलले का काही? काही झालंय का? हातात काय आहे तुझ्या? हे काय आहे ते? हे मला नाही माहिती. मला काय माहिती हे काय आहे. मला तर काही आठवतच नाहीये ना. मला वाटतं काल कोणीतरी ना भांग पाजली मला. सगळं विसरायला होतंय. सॉरी. तारा, तो थंडाईचा ग्लास तूच आणला होतास ना माझ्यासाठी? हा तारा, तू अशी वागलीस माझ्याशी? माझं सगळ्यांसमोर माकड व्हावं, हसं व्हावं माझं सगळ्यांसमोर, म्हणून अशी वागलीस तू? ऐक ना, मला तुझी तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती. हा, मी सावली म्हणाली ना, म्हणून मी तो ग्लास दिला तुला त्या दिवशी. सावली, तू केलंस हे? हा, माझा चार चौघात अपमान करण्यासाठी, माझी बदनामी करण्यासाठी मला भांग पाजलीस तू? हाऊ डेअर यू सावली. कसा करू शकतेस तू असं माझ्यासोबत? माई, मी का करेन हे सगळं? त्या टेबलावर सगळ्यांसाठी थंडाई ठेवलेली होती. तोच ग्लास मी तारा मॅडमने दिला. मी कशाला मिसळेन कुठे काही? हो, सावली बरोबर बोलती. मी स्वतः पाहिलं होतं, तिने तो ग्लास तिथून उचलला होता आणि त्यात काही मिक्स केलं नव्हतं. नाही सावली, तू खोटं बोलतेस तू. मला फसवण्यासाठी केलंस तू हे सगळं. सांग ना सगळ्यांना. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. भांग तुम्हीच आणली सावलीला पाजायला, सगळ्यांसमोर तिचं नाव बदनाम करायला. सारंग, काही खोटे आरोप करू नकोस माझ्यावर. मी असं काही केलेलं नाहीये. नाही केलंय मी काही. एक मिनिट माई. अनामिका, सांग सगळं. हे बघ, तू घाबरू नकोस. कोणी काहीही बोलणार नाही. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. मी बोलते. माई, तुमचा प्लॅन कळलाय आम्हाला. सगळं सत्य बाहेर आलंय.